पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। कार्यकारण कर्तृत्वे हेतु प्रकृतिरुच्यते। पुरुषसुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते। प्रकृती पुरुष याला नाव पुढं घेऊन आता त्याचा विषय सांगू लागले। काल थोडासा खुलासा केला आहे की प्रकृती म्हणजेच क्षेत्र आणि पुरुष म्हणजे क्षेत्रज्ञ। त्यानंतर असं सांगतात की जे काही कार्य होतं त्या कार्यातून सुखदुःख जे निर्माण होतं, या सुखदुःख होण्याकरता जे काही झालं आहे त्याला काय घडलं तर कोणत्या ना कोणतं तरी विषय प्राप्ती करता हा जो कोणी आहे तो आपलं काय आहे कर्तृत्व करतो आणि विषय मिळवतो, ते झालं त्याचं कार्य। आणि या प्राप्तीत या जो काही त्याचा होत असतो ती क्रिया, म्हणजे त्या कार्याची जी काही कार्य जे होतं आहे त्याला काय आहे की काय प्राप्त करून घ्यायचं आहे, ते प्राप्त करताना जे होत असते ती क्रिया, या सगळ्याला कारण कोण आहे तर प्रकृतीचं आहे। आणि यानंतर जे काही सुखदुःख निर्माण होतं त्या सुखदुःखाला भोगता हा पुरुष ठरवला, म्हणजे त्याच्याकडं भोक्तृत्व जातं। हे जे काही आहे हे असं आपल्याला माना अशा तऱ्हेचं सांगितलं। तेथ इच्छा आणि बुद्धी घडवी अहंकारेसी आधी, मग तिया लाविती वेधी कारणांचा। आता याच्यामध्ये या श्लोकात अगोदर जे आपण पाहिलं की मागे थोडासा खुलासा आपल्याला झाला आहे की प्रकृती काय करते की कार्य कारण आणि क्रिया या सगळ्यासाठी जशी ती हेतू आहे कारण आहे, तसा हा पुरुष भोक्तृत्वाला कारण आहे। मग हा पुरुष म्हणजे कोण तर जीवात्मा, ज्याला आपण जीव म्हणतो त्याला पुरुष आता म्हटलेलं आहे। आणि तो प्रकृतीच्या संगतीनं सुखदुःखात्मक भोगत असतो। मग हे कसं घडतं, हे जे काय आता कार्य कारण कर्तृत्व हे कशी मांडणी, ते आता सांगताना असं सांगितलं की इच्छा बुद्धीच्या ठिकाणी उभा राहिली की मग अहंकाराला जागं करतात। कारण का तर करता म्हणून कोणतरी उभा राहायला पाहिजे ना। मग तो जो काही अहंकार आहे तो काय करतो तर पुढचं सगळी मांडणी करण्याकरता कर्तृत्व आपल्या ठिकाणी कर्तेपणा घेतो आणि मग हे सगळे जे पुढचे आहेत मन इंद्रिये विषयापर्यंत लावण्याचं सगळं तो त्या इच्छेतून जागं करतो। तेची कारण ठाकावया जे सूत्र धरणे उपाया, तया नाव धनंजया कार्यपैगा। तेव्हा एकदा इच्छा जागी झाली मग ती बुद्धी अहंकाराला जागं करून कर्तेपणा घेऊन इंद्रियाद्वारा जे विषयापर्यंत जाते त्या सगळ्याला कार्य असं नाव आलं। हे सगळं घडतं हे झालं कार्य। आणि इच्छा मदाचा थावी लागली मना ते उठवी, ते इंद्रिये रहाटवी हे कर्तृत्व पै। आता त्याच्यानंतर काय आहे की इच्छा आहे पण इच्छा बलवत्तर होते, तिला काय आहे इच्छेच्या ठिकाणी मद आला असं म्हणायचं। मद म्हणजे इच्छा बलवत्तर झाली। मग बलवत्तर इच्छा बुद्धीने फक्त निश्चय केला आहे, पण ती इच्छा जी जागे झालेली आहे ती कशी प्राप्त करावी याचा विचार कोण करेल, तपशील कोण मांडल तर मन। म्हणून मग मनाला जागं करते आणि मन मग हे सगळं इंद्रिया करून घेतो।
अर्थात कसं झालं मग? बुद्धी, इच्छा, अहंकाराची जागृती, त्या इच्छेच्या ठिकाणी कोणता विषय प्राप्त करायचा आहे तो हेतू, मग तो मनाच्या ठिकाणी पूर्ण हा विषय कसा मिळेल, काय करावं त्याचं, मिळालं तर किती चांगलं, नाही मिळालं तर कसं, हे सगळं मन ठरवतं. मग कोणत्या इंद्रियाचा विषय त्या इंद्रियाला पाठवतं. अशा तऱ्हेने हे कार्य घडलं की त्या कार्याचं कर्तृत्व हा अहंकाराने जागा झालेला करता आपल्या ठिकाणी घेतो. म्हणोनी तिन्ही या जाणा कार्य कर्तृत्व कारणा, प्रकृती मूळ हे राणा सिद्धांचा म्हणे. एकंदरीत जे काही घडणारं आहे त्या ठिकाणचं, त्याला होत असलेलं जे काय आहे कार्य, कर्तृत्व आणि कारण, हे सगळं घडलं. कुठपर्यंत घडलं? विषयप्राप्तीपर्यंत घडलं. विषय प्राप्त झाला, सुख झालं. विषय प्राप्त झाला नाही, दुःख झालं. पण हे सगळं करायला कोण कारण आहे? तर प्रकृती. प्रकृती त्याचं मुख्यत्व आहे. जे प्रकृतीतूनच इच्छा जागी होते, प्रकृतीतच बुद्धी अहंकार आहे, त्यातूनच हे सगळे मेळ खेळ होतात. म्हणून या सगळ्याला प्रकृती कारण आहे. एवं तिहीचेही समवाये, प्रकृती कर्मरूप होये, परी जया गुणा वाढे त्राये त्याची सारिखी. आता याच्यामध्ये काय आहे? वर जसं दिलं की कार्य कर्तृत्व कारण, हे जे तीन आहे हे तीन मिळूनच असावे लागतात. कर्ता नुसता असला आणि त्या कर्त्यानं जर काहीच कार्य केलं नाही तर मग कर्ता कशाला म्हणायचं त्याला? तो जर काही कार्य करत असेल तर आहे, आणि त्याचं कार्य ज्या विषयाला प्राप्ती करताना होतं ते त्याचं जे कर्म आहे, ह्या सगळ्या त्रिपुटीच्या गोष्टी एकदा उभाराव्या लागतात. म्हणून त्याला तिन्ही एका वेळेस उभा राहणं त्याला समवाये, म्हणजे तिन्ही सम, आणि सम निर्माण झाल्यावर हे सगळं कार्य झालं. ह्या सगळ्यासाठी जी काही प्रकृती, ती प्रकृती आता एवढं सगळं करणारी म्हणून कर्मरूप झाली. प्रकृती ही कर्मरूपच आहे. म्हणजे आपण अगोदरपासून अनेक नावं ह्या प्रकृतीला देतो. तिलाच देह म्हणतो, तिलाच प्रकृती म्हणतो, तिलाच काय आहे काया म्हणतो, काय वपू म्हणतो. ही सगळी जी नावं आहेत त्यात एक अजून एक नाव आहे, हे कर्मच आहे. प्रकृती म्हणजे कोण आहे? कर्म. आणि कर्मासाठीच ती जन्माला आलेली, कर्मरूपच आहे. त्यामुळं तिला आता कर्मरूप होय. पण नुसती प्रकृती नाही ना, प्रकृतीच्या ठिकाणी 3 प्रकारचे गुण आहेत. मग ते सांगतात की परिजया गुणा वाढत राहे त्याची सारिखी. तेव्हा ती कोणत्या गुणाला प्रबलत्व देते, त्यातनं कोणता गुण जागा होतो त्यावर आहे पुढचं. मग याच्यामध्ये एक ठरवायचं की जर सत्व, रज, तम हे 3 गुण आहेत, तर प्रत्येक प्रवृत्तीत 3 गुण असतातच. पण कोणत्या तरी एका गुणाचं प्रबलत्व असतं आणि त्या गुणाप्रमाणे तो मनुष्य कार्य करतो. त्या प्रकारचं त्याचं कार्य करण्याची पद्धती असते. मग तो सत्वगुणी असेल तर सत्वगुणाचं कार्य कसं ठरतं आहे त्याप्रमाणे, रजगुणी असेल तर रजगुणाप्रमाणे, तमगुणी असेल तर तमगुणाप्रमाणे. प्रकृतीत 3 गुण आहेत, पण कोणता तरी एकच गुण त्या प्रकृतीत आपला प्रभाव वाढवतो स्वतःचा, आणि दुसरे 2 शांत असतात. प्रसंगाला ते पण कधी कधी डोकं काढतात, पण जास्ती करून कोण आहे? जो एक गुण प्रबल आहे तो. जे सत्वगुणे अधिष्ठिजे ते सत्कर्म म्हणिजे, रजोगुणे निपजे मध्यमते. आता झालं, जिथं ज्या प्रकृतीच्या ठिकाणी सत्वगुणाचं प्राबल्य आहे ते सत्वगुण जर असेल तर सत्वगुणाच्या अधिष्ठानावर जी काही कर्म तिथं होतात त्या कर्माला सत्कर्म म्हणलं. कारण सत्वगुणी मनुष्य कोणत्याही प्रकारे जे जे कर्म करत असतो ते कर्म आणि त्याच्यापासून प्राप्त होणारं फल त्याला वाटत असतं हे शाश्वत आहे, शाश्वत फलप्राप्ती करता तो करतो. मग त्याच्या दृष्टीनं सध्या काय झालं की जे काही असेल मग त्याला केवळ परमार्थच मान्य आहे,
मोक्षच मान्य आहे असंही नाही, स्वर्गही मान्य असेल, मग तो स्वर्गाच्या दृष्टीने कर्म करील किंवा मोक्षप्राप्तीच्या दृष्टीने कर्म करील. हेच दोन कर्म त्याच्याकडे आहेत. मग स्वर्गप्राप्तीकरता होत असेल त्या कर्माला सुद्धा शास्त्राने सत्कर्मच म्हटलं आहे. यज्ञ, दान, तप ही सगळी कर्म काय आहेत? सत्कर्मच आहेत. आणि परमार्थीय कर्म जे असेल मग त्याला काय, जे श्रवण, मनन, पठन किंवा काय जे असतील तुमची सगळी ती सुद्धा परमार्थाची, मोक्षप्राप्तीची कर्मच आहेत. त्यालाही सत्कर्मच म्हटलं. म्हणून सत्वगुणाद्वारे जे जे कर्म होतं ते सत्कर्म आहे, तो सत्वगुणाचाच आहे. ही प्रकृती कुठली आहे? सत्वगुणाच्या शक्तीवर, सत्तेवर चालते. त्यामुळं सत्कर्म तिच्याकडून घडतात. आता ती अशी एखादी प्रकृती की तिच्या ठिकाणी रजगुणाचं प्रबलत्व आहे. जे रजगुणानं आपल्या प्रबलतेनं कार्य करायला निघते ते कर्म कसं आहे? तर मध्यम. मध्यम म्हणजे कसं? सत्वगुणाचंही थोडं आणि रजगुणाचंही थोडं, तमगुणाचंही थोडं, असं मिश्र. मिश्र म्हणजे काय आहे? तिला आता तात्काळ फल पाहिजे असतं. आता जे काय आहे त्याचं लगेच, म्हणजे सत्वगुणाच्या फलामध्ये जे जे कर्म केलं असता पुण्यप्राप्ती झाली, मग पुण्यप्राप्तीचं फल कधी मिळेल? जेव्हा ते पुण्य फळाला येईल तेव्हा. रजगुणाचं तसं नाही, मला लगेच सगळं पाहिजे. म्हणून मग ते जे कर्म आहे त्याच्यामध्ये काही सत्वगुणाचा अंश आहे, काही रजगुणाचा अंश आहे आणि वाटलं तर थोडाफार तमगुणाचा अंश आहे. म्हणून ते मध्यम आहे किंवा त्याला मिश्र गुणात्मक असणारं किंवा मिश्र फल असं म्हटलं जातं. जे का केवळे तमे होती जिये कर्मे निषिद्धे अधमे जाणतीये. आता तिसरा जो काय आहे तो गुण तमगुण आहे. तमगुण ज्या प्रकृतीच्या ठिकाणी आहे त्या प्रकृतीची जी प्रबलता आहे त्यामुळं जे काही कर्म होतात ती कर्म शास्त्रानं नाकारलेली कर्म आहेत, म्हणून त्याला निषिद्ध कर्म म्हटलं. हे निषिद्ध कर्म करत असताना तो तसाच करतो, शास्त्र त्याला मानत नाही आणि केलेल्या कर्माचा परिणाम काय होणार आहे हा त्याचा विचार करत नाही, म्हणून ते अधर्माचं कर्म आहे. जसं सत्वगुणाचा विचार करतो आणि त्याला त्या विचारानं स्वर्गीय सुख किंवा मोक्ष सुख तरी पाहिजे, रजगुणाचा त्याला इहलोकाच्या सुखाची इच्छा जास्त आहे, त्यामुळं तो त्या ठिकाणी त्या प्रकारचे कर्म करतो. ह्याला काहीच कळत नाही हे झाल्यावर सुख आहे का, हे झाल्यावर दुःख आहे. म्हणजे तमगुणी मनुष्य चांगलं जेवायला मिळालं आणि भरपूर झोप मिळाली तरी खूप सुख झालं असं म्हणतो असतो, त्याला त्याच्या बाकीच्या काही गोष्टीचं काही नाही. म्हणून मग त्या सगळ्या कर्म करत असताना तो काही शास्त्र पाहत नाही, ते निषिद्ध कर्म आहे. त्यालाच अधर्माचं कर्म म्हटलं. आणि हे सगळं तमगुणाच्या द्वारे होतं. म्हणजे सत्वगुणाची प्रकृती सत्वगुणाचं सात्विक कर्म करते, रजगुणाची प्रकृती रजगुणाचे मिश्र कर्म करते आणि तमगुणाची प्रकृती निषिद्ध किंवा अधर्मी कर्म करते. आईसेनी संता संते कर्मे प्रकृतीस्तव होते तयापासोनी निर्वाळते सुख दुःख गा. आता त्याला उदाहरण दिलं की कसं आहे, संता असंते. संत म्हणजे स्थिर अंतःकरणानं जे कर्म होतं ते सत्वगुणाचे, चंचल अंतःकरणानं जे कर्म होतं ते रजगुणाचे, मूढ अंतःकरणानं जे कर्म होतं ते तमगुणाचे. म्हणून मग एक संत म्हणजे स्थिर अंतःकरण, असंत म्हणजे कसं आहे की चंचल किंवा मूढ अंतःकरण. तेव्हा ह्या दोघाद्वारे जे जे काही होत असेल ते प्रकृतीद्वारा होत असलेल्या कर्मापासून सुखदुःखच परिणाम होतो. तसं त्याच्या ठिकाणी काय आहे की जर संत अंतःकरणातून सात्विक कर्म झालं तर सुख आहे आणि असंताद्वारे जे कर्म झालं ते दुःखास कारण झालं म्हणून दुःख आहे. असंती दुःख उपजे सत्कर्मी सुख निपजे तया दोहीचा बोली जे भोगू पुरुषा. आता त्याच्यानंतर सांगितलं घटना कशी होती. एक शास्त्राची मांडणी सांगतात की जेव्हा सुख होत असतं तेव्हा अंतःकरण स्थिर होत असतं
अंतःकरण का स्थिर होतं तिथं सत्वगुण जागा होतो. आपण आता एखादं कर्म करत असलो, मग ते कर्म करताना त्या कर्मफलापर्यंत गेलो, मग आपली जी चंचलता होती ती थांबली ना, आपण तिथं जाऊन स्थिरावलो की ते सुख आपल्याला जे प्राप्त होतं ते झाल्यामुळं सुख झालं. पण जिथं चंचल आहे, सतत काय करू कसं करून ते अंतःकरण धावत असतं, त्याच्या ठिकाणी असंती म्हणले. मग ते कर्म दुःखीच आहे. त्याच्या ठिकाणी काय आहे की एखाद्या गोष्टीची प्राप्ती झाली, रजोगुणी धरा, त्याला जर प्राप्त झालं आणि त्याला कळालं की आपल्याला जे मिळाले त्याच्यापेक्षा दुसऱ्याला जास्त मिळाले, त्याला ते मिळालं आहे त्याचं सुख वाटत नाही, त्याला जास्त मिळालं मला का कमी मिळालं ह्याच्यात तो दुःखी होतो. कारण त्याचं अंतःकरण असंत आहे, त्याचं अंतःकरण काय स्थिर झालेलं नाही. म्हणजेच असंतीमध्ये दुःख असतं. सत्कर्म सुख निपजे, आणि सत्कर्म केले असता सुख आहे, कारण तिथलं अंतःकरण स्थिर आहे. तया दोहीच्या बोलीजे भोगू पुरुषा. आता ह्या दोघातनं काय उत्पन्न झालं याच्या अगोदरच सांगितलं आपल्याला, सुख आणि दुःख. ह्या दोन्हीचा भोग हा जो काही जीवात्मा आहे, पुरुष आहे, तो भोगत असतो. जीव पुरुषाच्या ठिकाणी सुख झालं सुख भोगतो, दुःख झालं दुःख भोगतो. सुख दुःखे जववरी निपजती साचोकारी तव प्रकृती उद्यमू करी पुरुष भोगी. तेव्हा यांच्यामध्ये प्रकृतीने हे सगळे काय करायचे, त्रिपुटी मांडायची, कर्म करायची, आणि कर्म करून कोणत्या प्रकारचं जे फल येतं सुख किंवा दुःख हे पुरुषाला भोगायला द्यायचं. मग त्याच्यामध्ये यानं हे सुख का भोगलं तर तो करता झाला, प्रकृतीचा संबंध केला, आणि प्रकृतीच्या संबंधातून मग त्याच्या ठिकाणी ह्या सुखदुःखाचा भोग भोगावा लागला. प्रकृती पुरुषाची कुळवाडी सांगता असंगडी, जे आंबुला जोडी आंबुला खाय. तेव्हा आता हे दोघं जण जे आहेत, कोण, प्रकृती आणि पुरुष, या दोघांमधून जर काही आहे निघत असेल काही, तर त्याच्यापासून आहे. वास्तविक पाहता ह्या दोघांची जे चाललेलं आहे हे एकत्रीकरण झालं, कारण पुरुषाच्या मदतीशिवाय प्रकृती काय करत नाही, आणि प्रकृती असल्याशिवाय पुरुषाला काही करता येत नाही. हे दोघं जण असल्यामुळं यांच्या ठिकाणी काय झाले, एक उद्योग करणारी झाली आणि एक भोग भोगणारा झाला. आता त्याच्यात सांगतात की यासाठी याला दुसरी नावं आली, आंबुली जोडी आंबुला खाय. आंबुला आणि आंबुली याच्यामध्ये ही एक नाव आहेत की आंबुली म्हणजे पत्नी आणि आंबुला म्हणजे पती. याच्यातलं कोण काम करतं आहे, मिळवायला कोण जातं आहे बाहेर, तर आंबुली म्हणजे प्रकृती मिळवायला जाते, आणि बसून कोण खातं आहे, हा पुरुष म्हणजे आंबुला. तेव्हा आता ह्याच्यामध्ये आंबुली जोडी म्हणजे ती सगळं बाहेरचं करून गोळा करून आणते, आणि कोणत्या स्वरूपात आणते, सुख किंवा दुःख या स्वरूपात. आणि हा आंबुला खाये, सुख झालं तरी त्यालाच भोगावं लागतं आणि दुःख झालं तरी त्याला भोगावं लागतं. आंबुलया आंबुलिये संगती ना सोये, की आंबुली जगविये चोज ऐके. आता एवढ्या सगळ्या घटना झाल्या, पण काय झालं आहे, ह्या सगळ्यामध्ये एक प्रकारचा गैरसमजच आहे. हे जे काही आंबुला आहे आणि दुसरी त्याची आंबुली, ह्या दोघांची कधीच भेट झालेली नाही, हे कधी एकत्र आलेले नाहीत. त्याच्यामुळे सांगतात संगती ना सोये, ह्यांच्या ठिकाणी कधी एकत्र नाही. पण कसं कोणास ठाऊक ह्या दोघांच्यामुळं जग निर्माण झाले, म्हणजे जग जे निर्माण झाले ते या दोघांच्या जोडीतूनच. आता यांची तर कधी काही एकत्रित आले नाहीत, काही नाही. एक उदाहरण देतात की असा, म्हणजे ह्याच्यामध्ये रामायणामध्ये तो विषय आला आहे, स्त्री देश नावाचा देश आहे, आणि त्या स्त्री देशामध्ये एका पर्वतावर बसून मारुतीरायानं भुभुक्कार टाकला की त्या देशात असलेल्या सगळ्या स्त्रिया, म्हणजे ज्या तरुण आहेत त्या गरोदर राहतात, आणि त्यांच्यापासून गर्भधारणा झाली, आणि पुन्हा जर त्या ठिकाणी मारुतीराय आले आणि त्यांनी जर पुन्हा भुभुक्कार टाकला तर प्रत्येक गर्भामध्ये जे पुरुष बीज आहे ते सगळं संपतं.
आणि फक्त स्त्री बीज राहतं, म्हणून ते सगळा देश म्हणजे स्त्री देश. आता हे काय आहे, पुराणातली कथा आहे. वास्तविक आपल्याला कशासाठी घ्यायचं आहे, तर ह्या सगळ्यांच्या ठिकाणी गरोदरपणा आला ते कशातून, तर केवळ भूभुकारातून. यांचा आणि त्यांचा कुठं संबंध नाही. दुसरी गोष्ट काय गेली, अजून एक कथा आहे मारुतीरायाचीच, की त्यांनी सगळे लंका दहन केलं आणि समुद्राच्या किनारी शेपटी विजवायला आले. शेपटी विजवली आणि कपाळावरचा घाम काढून असा झटकला आणि ते एका मगरीने गिळला. तिच्यापासून तिला एक पुत्र झाला, त्याचं नाव मकरध्वज. आणि त्या मारुतीरायाचे त्याचीच लागले युद्ध. तो कोणाचा आहे सांग, म्हणला युद्ध करा, काय करायचं आहे. जेव्हा तो आटपत नाही म्हणल्यावर तो कोणाचा आहे सांग, म्हणलं मी मारुतीचा मुलगा आहे. अरे म्हणलं मीच पुढं तुझ्या उभा आहे, मला बायकोच नाही तर मला मुलगा कसा होईल. आईने बोलवा म्हणले आईला. मग तिने हे सगळं सांगितलं की तुम्ही घाम टाकल्यामुळं मला हा गर्भ राहिला. हे का सांगायचं आहे, तर ह्यांची कधी संगती नाही, जग नावाचं पुत्र कसा जन्माला आला. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा काय आहेत, विलक्षण आहेत. म्हणून मायेला विचित्र म्हटलं जातं. माया जी काय आहे ती काय खेळ करते ते विचित्राचं आहे. की आंबुली जगविये चोज ऐके. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात. त्याकरता आणखीन काय असेल तर तुला पुढची काय कथा सांगतो, पुढंसुद्धा तुझ्या ते लक्षात येईल. पुरुष प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान गुणान कारणन गुणसंगोस्य सदसत्यो निजन्मसु. एकंदरीत पुरुष आणि ही प्रकृती हे दोघं जे आहेत ना, या स्थितीतून म्हणजे प्रकृती पुरुषाच्या स्थितीतून प्रकृतीपासून निर्माण झालेलं सुखदुःखात्मक जे काही असेल आणि ज्या ज्या गुणामुळं सुखदुःख निर्माण झालं ते सगळे सुखदुःख हा पुरुष काय करतो, भोगतो. मग का झालं असं, तर पुरुषानं प्रकृतीचे संगती केली. तिची माझी संगती हे त्यांनी मान्य केलं की त्याला हे सगळं भोगावं लागतं. आणि त्यामुळं ह्या जीवात्म्याला किंवा जीव पुरुषाला चांगले वाईट जन्म येतात. कारण ह्या गुणामुळं जी सत्कर्म झाली असली तर चांगले जन्म येतील, मिश्र कर्म झाली असली तर मिश्र जन्म येईल, आणि निषिद्ध कर्म अधर्म कर्म झाली असली तर अधर्म कर्माकडे जाईल. हे ह्याला जन्मजन्मांतर भोगावं लागलं. जे अनंगू तो पेंधा निकवडा नुसधा जीर्णू अतिवृद्धापासून वृद्ध. आता हे सगळं पुन्हा एकदा वर्णन याच्यासाठी निर्माण झालं की हा जो काही आंबोली सांगितली की ज्याच्यापासून जग निर्माण झाले, ह्यांची संगती नाही, ह्यांची कधी सोय झाली नाही. मग हा पुरुष कसा आहे त्याचं यथार्थ वर्णन केलं. तो अनंगू म्हणजे त्याला अवयवच नाहीत. जो पेंधा हा जो काय आमच्याकडं काय असतं, म्हणजे आपण सगळेच की दिपवाळीमध्ये शेणाच्या गवळणी घातल्या जातात आणि त्याच्यात एक असाच नुसता पसरलेला आहे, हात पायाचं थोडंसं आकार द्यायचा, मोठी बेंबी काढायची आणि ह्याचं नाव पेंध्या आहे. आता तो गवळणीतला पेंध्या आहे, पण पडून राहिला म्हणून तसा हा काही करत नाही, नुसता आहे म्हणून त्याला पेंध्या नाव दिलं. निकवडा नुसदा. आता निकवडा म्हणजे काही नाही ह्याच्याजवळ, निर्धन. वास्तविकता हा सगळ्यातला धनवान आहे, पण याला काय केलं म्हणजे आपल्या धन असेल त्या माणसाला धनवान म्हणतात आणि काहीच नसेल त्याला काय म्हणतात, निर्धनी किंवा दरिद्री. हा तसा आहे नुसदा, म्हणजे ह्याच्याजवळ काही नाही. जीर्णू अतिवृद्धापासून वृद्ध, अतिशय वृद्ध आहे. इतका जीर्ण आहे की सगळ्यापेक्षा वृद्ध आहे. मग हा काही अवयव नसलेला, दुसरी गोष्ट काही त्याच्याजवळ पैसा अडका नसलेला, आणि तिसरी गोष्ट सगळ्यात वयस्कर, ह्याच्यापासून कशी मुलं होतील. एकतर ह्याला पैसा शरीर नाही, अवयव नाही, दुसरं तर काही जवळ नसल्यामुळं कोण ह्याच्याशी लग्न करणार, आणि तिसरं तर केलं तर हा अतिवृद्ध आहे. हे सगळं कशी संगती जुळती. मग तया आडनाव पुरुषू,
एरवी स्त्री ना नपुसकू किंबहुना एको निश्चयो नहे. आता त्याचं नाव पुरुष आहे. पुरुष म्हणजे आता नाव काय ठेवलं, आडनाव. मुळातच असं आहे की कोणत्या प्रकारचं आडनाव असतं त्या आडनावान त्या व्यक्तीचा अर्थार्थी काही संबंध येत नाही. एखाद्याचं काय आहे की जे काही आडनाव असेल त्याचं आडनाव देव आहे, पण हा देवच असेल असं नाही, आडनाव देव आहे. अशी कितीतरी आडनावं आपल्याला सापडतील की त्याचा आणि त्याचा तसं. आता ह्याला पुरुष हे आडनाव आलं. खरा पुरुष कसा हे नाही सांगता येत. आणि पुरुष म्हणावं तर पुरुषाचं चिन्ह काय आहे जवळ, बरं ते चिन्ह नाही. मग स्त्री आहे का, स्त्रीचंही चिन्ह नाही. बरं पुरुष नाही स्त्री नाही, जो किन्नर असतो तसा तरी हा आहे का, म्हणजे तसाही नाही. तिन्ही लिंगात हा बसत नाही, पण हा पुरुष आहे हा मात्र निश्चय होतो. अचक्षु अश्रवणू अहस्तू अचरणू रूपनावर्णू नाम आथी. एकंदरीत ह्याला डोळे नाहीत, याला कान नाहीत, हात नाही, पाय नाही, रूप नाही, वर्ण नाही, आणि केवळ पुरुष हे नाव मात्र त्याला प्राप्त झालेलं आहे. अर्जुना काहीच जेत नाही तो प्रकृतीचा भरता पाही की भोगणे ऐसी आहे सुखदुःखाचे. तेव्हा आता हे पहा अर्जुना, ज्याला ह्यातलं काही नाही त्याला मात्र प्रकृतीचा नवरा समजतात. ह्या कोण आहे तर प्रकृतीचा नवरा आहे, प्रकृतीचा भरता पाही ते त्याला नाव आलं. अशा तऱ्हेनं काही नसतानासुद्धा ह्याला सुखदुःखाचे भोग भोगावे लागतात. हे सगळं त्याच्या पुढं आलं. तो तरी अकर्ता उदासू अभोक्ता परिया पतिव्रता भोग विजय. तसं पाहायला गेलं तर हा बसून खातो म्हणावं तर हा अकर्ता आहे. ह्याला जसा एखादा पुरुष बसून खात असेल आणि ती स्त्री जर कमवत असेल, तिने त्या दिवशी काही कमाई केली नाही तर हा म्हणेल तरी की आज कसे नाही काय कमाई केली, आज खूप झाली आज, पण ह्याला काहीच नाही. हा काय आहे, अकर्ता आहे. उदासू, काय केलं काही नाही केलं हे विचारत नाही. आणि भूक लागली असं नाही, कोणत्या भोगाची इच्छा असं नाही, म्हणून अभोक्ता आहे. तरी पण ही त्याची पत्नी झाल्यामुळं जे जे काही असेल ते ह्याला भोगायला भाग पाडते. जिये ते अळूमाळू रूपा गुणाचा चाळ ढाळू ते भलतैसा खेळू लेखा आणि. अशी असणारी प्रकृती. तिच्या ठिकाणी तरी कोणतं रूप आहे, कोणतंच नाही. शास्त्र असं सांगते की माया, या म्हणजे यामा, यामा याचा अर्थ काही नाही. तिच्याही ठिकाणी कोणतं रूप नाही, तीसुद्धा कोणत्या गुणानं सांगता येत नाही. पण ती जेव्हा प्रकृती रूपाला येऊन पुरुषाचं धारणा करते तेव्हा मात्र असा काही खेळ मांडते की त्या खेळाचं पूर्ण उभा केलेलं नाटक हा सगळा काही भोगत असतो. हा सगळा भोग त्याच्या पुढे येतो. मा ये प्रकृती तव गुणमयी हेची नाव किंबहुना सावेव गुणतेची हे. एकंदरीत ही प्रकृती नुसती नाही, तिच्या ठिकाणी 3 गुण आहेत म्हणून तिला गुणमयी असं म्हटलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी खेळत असताना पुरुषाच्या सत्तेवर ही प्रकृती त्रिगुणाद्वारे आपला सगळा असलेला पुढचा गुणाचा खेळ करते आणि ती सगळ्या खेळामध्ये सतत गुंतलेली आहे. हे प्रकृती क्षणिनीच नवी रूपाचीच आघवी जडा ते माजवी येचा माजू. आता तिला दाखवलं प्रकृती क्षणी नीच नवी, इथं काही ग्रंथामध्ये नित्य नवी, क्षणी नित्य नवी असा शब्द आहे. ही कशी आहे, सतत बदलणारी. हे अशीच असते असं नाही, सतत बदलणारी. म्हणून तिचं जे काही बाहेरचं रूप आहे त्याच्यातसुद्धा सतत बदल आहे. पण हिच्या ठिकाणी ह्या त्रिगुणाचं सामर्थ्य असल्यामुळं जडालासुद्धा ती चालवते. आणि काय करते की आपला जो काही खेळ आहे त्या खेळाचा प्रकर्षानं मांडणी करते. वास्तविक पाहता प्रकृतीच्या ठिकाणी आविर्भाव जागा होतो आणि मग सगळे तुमचे आमचे गुणात्मक खेळ जागे होत असतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त।